नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण तंदुरी रोटी कशी बनवायची ते बघणार आहोत, ते पण तव्यावरती। तंदूर न वापरता सुद्धा ही रोटी तव्यावर पण मस्त होते। आपल्याला कडक पाहिजे असेल तर कडक पण करता येतात, मऊ पाहिजे असेल तर मऊ पण करता येतात। फक्त त्याला भाजण्याचं थोडंसं हे करावं लागतं, बाकी काही नाही। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आधी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे बघा, ह्या कपाने म्हणजे मी ह्या कपाच्या मापाने 2.5 कप मैदा घेतलाय। तुम्ही जर वाटीने घेतले तर 2.5 कप वाटी, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा, चवीपुरतं मीठ, इथे 1 चमचा मी मीठ घातले। हे छान आपल्याला कोरडंच मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। हे बघा, अर्धा कप दही, 2.5 वाटीला अर्धा वाटी दही घालायचं। इथं मी 2.5 कप मैदा घेतलाय म्हणून मी अर्धा कप दही घातले। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पूर्ण दह्यामध्ये आपल्याला पहिले हे पीठ पूर्ण मिक्स करायचे व्यवस्थित आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून याचा एक मऊ गोळा करून घ्यायचे। हे बघा, थोडं थोडं पाणी घालते, तुम्ही बघू शकता मी थोडंसंच पाणी घालते आणि परत पीठ सगळं व्यवस्थित मिळवते। जास्त पाणी एकदाच नाही घालायचं, थोडं थोडं करूनच पाणी घालायचे, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जातं। इथे बघा, ऑलमोस्ट आता आपलं पीठ झालंय। याला आता व्यवस्थित असं मळून घ्यायचंय, म्हणजे ते छान सॉफ्ट तयार होईल। याच्यावरती थोडंसं तेल टाकायचे, तेल लावून आपल्याला छान हे असं पंच करत करत याला मळायचंय। बघा, अशा पद्धतीने हे मळून घ्यायचे आणि त्यानंतर मग याचा परत असा गोळा करून आणि याला वरती असं छान थोडंसं तेल लावून आपल्याला हे सेट व्हायला ठेवायचे। त्याच्यामुळे रोटी जर करायची असेल तर तुम्ही चिकन किंवा पनीर बरोबर हे रोटी खाऊ शकता, मस्त लागते। पण मग त्याच्या आधी तुम्ही सगळ्यात आधी पहिलं पीठ मळून ठेवायचं, म्हणजे हे आपलं पीठ मस्त फुललं जातं। हे बघा, आता इथं मी त्याला तेल लावलंय। आता याला छान असं झाकण लावून पॅक 1 तासभर याला सेट होऊन द्यायचं। तोपर्यंत आपण भाजीची तयारी वगैरे करू शकतो। हे बघा, 1 तासानंतर पीठ बघा आपलं छान फुललेलं आहे, छान सॉफ्ट झालं आहे। याला असं पंच करत परत याला मळून घ्यायचं आहे थोडंसं, म्हणजे आपला एकदम स्मूथ डो तयार होतो। आणि आता काय, पुढची बस याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पुढच्या कामाला लागायचं। हे बघा, इथं आता आपल्याला बटरचं फ्लेवर पाहिजे असेल ना तर इथे थोडंसं मी बटर लावले, नाही लावलं तरी चालेल, पण माझ्याकडे होतं तर मी लावलं आहे थोडंसं बटर लावून। पण याला छान असं मळून घेतलं आणि त्यानंतर आता आपण रोट्या बनवायला घेऊया। एक छोटासा गोळा घ्यायचा, तो छान असा स्मूथ त्याचा पेढा बनवून घ्यायचा एक, आणि कोरड्या मैद्याच्या पिठामध्ये तो आपल्याला असा घोळवून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गोल करायचे तर गोल करू शकतो, आणि असं नान म्हटलो ना आपण तर ते असे लांबट असतात, तर लाटून आणि असे थोडंसं खेचून लांब केलं किंवा उचलून असं धरलं तरी तो थोडासा लांबट होतो। हे बघा, आणि हे खूप लाटताना खूप पातळ नाही लाटायचे, थोडं जाडसरच ठेवायचे। एकदम आपल्या चपातीसारखं पातळ नाही करायचं, याला थोडंसं जाडसर, चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं हे आपल्याला। आता याच्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर किंवा आणि त्याच्याबरोबर आपले काळे तीळ जे असतात ते घालायचे, असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील, नुसती कोथिंबीर घातली तरी चालतील, किंवा दोन्ही नाही घातलं तरी काहीच नाही, फक्त दिसायला जरा छान दिसतं म्हणून मग घातलं इथे मी। हे बघा, हे अशा पद्धतीचे काळे तीळ असतात, हे घातले मी थोडेसे त्याच्यावरती, आणि एक लाटण्याने परत हलक्या हाताने त्याला लाटून घेते, म्हणजे ते छान त्याला चिपकले जातील। आता याच्याला काय करायचं आहे, आपल्याला एका वाटीत पाणी घेतले बघा मी, आणि ते पाणी पूर्ण रोटीला आपल्याला लावून घ्यायचं आहे, कारण आपण ती तव्यावर बनवतोय ना, तर ती चिपकली पाहिजे तव्याला। इथे बघा, पाणी लावलेली बाजू मी खालच्या बाजूला केले, आणि आपल्याला हे वरून लागलं तर हलक्या हाताने प्रेस केलं तरी चालेल, चिपकवून द्यायचं आहे तव्याला। आणि तोपर्यंत मी इकडे दुसरी रोटी लाटून घेते। इथे बघा, दुसरी रोटी लाटून झालेली आहे, त्याच्यावर पण थोडीशी कोथिंबीर
आणि थोडेसे काळे तीळ मी स्प्रेड करून घेते आणि त्याला पण हलक्या हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे हे छान त्याला चिटकून बसतं. तिकडे आपल्या तव्यावरची बघा रोटी, त्याला छान असे वरती बबल्स आले की समजायचं खालची बाजू झाली आहे. व्यवस्थित थोडा मीडियम गॅस ठेवायचा आणि ती छान आपल्याला शेकून द्यायची. त्याला असे वरती बबल्स उठेपर्यंत आपल्याला ती रोटी एका साईडने शेकून घ्यायची आणि त्याच्यानंतर तवा ह्या पद्धतीने बघा असं पलटी करून साईडने त्याच्या काठांना व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायचे आणि नंतर मधली बाजू शेकायची. हे असं तवा पलटी करायचा गॅसवरती. ह्याच्यासाठी मी सांगितलं होतं की आपल्याला शक्यतो दांडीवाला तवा वापरायचा, म्हणजे मग असं भाजताना आपल्याला सोपं जातं. ही सगळीकडून तवा आपल्याला असं फिरवत फिरवत छान आपल्याला सगळीकडून असं भाजून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने पहिलं स्टार्टिंगला याचे सगळीकडून काठ भाजायचे, नंतर मधली बाजू. हे बघा आपली रोटी छान तयार झाली आणि ही लगेच निघते. जरा उलथीने कलथ्याने असं थोडंसं खाली हे केलं की लगेच निघते. बघा आपली रोटी किती छान तयार झाली. आता मी दुसरी रोटी टाकून घेते. प्रत्येक रोटीला पहिलं पाणी लावायचं, पाणी लावलेली बाजू खाली टाकायची. हे बघा हे अशा पद्धतीने जेव्हा बबल्स येतात तेव्हा आपल्याला तवा उलटा करायचा आहे आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा मी आधी सगळ्यात आधी पहिलं काठ भाजते, परत बघा एकदा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला रोटी छान भाजून घ्यायची आहे. ह्या रोट्या तुम्ही सुक्कं चिकन किंवा पनीर मसाला, पनीरची कुठलीही भाजी ग्रेव्हीवाली आणि चिकन बरोबर खाऊ शकता. छान तयार होते ही रोटी. अगदी हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीची रोटी तयार होते. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी. बाय बाय.